तुमचा वयोगट हा खूप मोठा सपोर्टर आहे आपल्याचा राज्यकर्त्यांचा. तीच तुमची पिढी आहे, तुम्ही नाही, तुमच्या वयोगटाचं त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर पक्ष फॉरवर्ड केले. फेसबुकवर एक मोठी ताकद आत्ताच्या प्रस्थापित सत्ताधाऱ्यांनी दिली. त्याच्यामध्ये त्याच पिढीचा एक माणूस आहे तितकं कॉन्ट्रास्ट मत मांडतोय. हा बदल कशामुळे झाला असेल किंवा हे मत कशामुळे बदल? हे मत आहे का आपल्या विचाराने आहे. तुम्हाला जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणता आलं पाहिजे. म्हणजे एक काळ असा होता की बीजेपी होते, अटलजी असतील, आदरणीय अटलजी असतील, सुषमा स्वराज असतील, मनोहर जोशी असतील, महाराष्ट्राच्या बाबतीत जर म्हटलं तर प्रमोद महाजन असतील, गोपीनाथ मुंडे असतील, अण्णा डांगे असतील, एकनाथ खडसे असतील, त्यावेळेला लढाई विचारांची फार वाईट नव्हता. आज काय झालंय की हा माझ्या बाबतीत असं बोलला का किंवा त्याला सोशल मीडिया असेल, खात्यावर असेल, या पद्धतीनेच आणि त्याला नाम आणि ही जी वृत्ती आहे ही वृत्ती देशाच्या आजही त्या बीजेपीला आम्ही रिस्पेक्ट करतो. विरोधात जरी असं तरी त्या बीजेपीला रिस्पेक्ट करतो की ज्या बीजेपीमध्ये ही मंडळी होती. आजची बीजेपी अटल भ्रष्टाचाराची खापर फोडल्या, भ्ष्टाचारी या भाऊ म्हटलं त्यांच्या नावाने खापर फोडलं सगळे आले. मग तुम्ही काय परिवर्तन दिलं? मला संधी होती. आम्ही कचरा म्हणतो की घाण म्हणतो की सगळी साथ लोकांना काय म्हणावं लागतं? 70 वर्षात याचा विचारांना आणि उलट करताना कचरा साफ झाल्यानंतर नवीन पिढीला संधी मिळते. तुझा काँग्रेस काही झाला अन्याय केलं पाहिजे त्या चुकांमध्ये शिकले. आम्ही बरोबर हा अड्डा असेल चुकीचं चुकीचं. आणि आता हा जो क्राऊड बरोबर येणाऱ्या भविष्यातल्या प्रश्न उपस्थित झाल्यानंतर नाही मिळणार आहे. प्रश्न उपस्थित झाल्यानंतर तुम्हाला ताबडतोब उत्तर द्यायचे. म्हणजे उद्या काँग्रेस जरी सत्तेत आलं तरी त्यांना ह्या प्रश्नांना ते जबाबदार असणार आहे. कुठलाही असू द्या त्यांनी काय म्हणताय आम्ही करू हा प्रश्न द्यायचा तुम्ही